ठाणे जिल्हा पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तर गणेश नाईक यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी जोर लावला। याआधी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोघे देखील ठाण्याचे पालकमंत्री राहिले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, खरं तर अनेक ठिकाणी सध्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळते आणि आता ठाण्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळतं। नक्कीच ठाण्यामध्येही पालकमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू आहे, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये। ठाणे असं बोललं तर बालेकिल्ला हा एकनाथ शिंदेचा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे तिथे प्रमुख दावा हा एकनाथ शिंदेचा आहे। गेल्या वेळेसही काही टर्म्स हे एकनाथ शिंदे पालकमंत्री होते आणि ठाणे आणि एकनाथ शिंदे यांचं वेगळं नातं आहे, त्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदेचा संभाव्य पालकमंत्री होऊ शकतात अशी संभावना असतानाच आता गणेश नाईक यांनीही जोर लावलेला आहे। बीजेपीचे तेही मंत्री वन मंत्री ते बनलेले आहेत, त्याच्या आधी ते एक्साईज मिनिस्टर होते आणि त्यांनीही पालकमंत्री पद भूषवलंय ठाण्याचं, त्यामुळे एकंदरीत दोघांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। भाजपाचे आमदार ठाण्यामध्ये जास्त असल्यामुळे ते दावा करतायत, परंतु एकनाथ शिंदेची ताकद, एकनाथ शिंदेनी केलेली मेहनत ही सर्व पाहता एकनाथ शिंदे संभव पालकमंत्री होऊ शकतात असं बोललं जाते, परंतु आता गणेश नाईकाचं नावही पुढे येते, त्यामुळे भाजप आणि ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे पालकमंत्री पदावरनं, असंच आपण बोलू शकतो। कपिल, हे दोघेही ठाण्याचे आधी पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा कुणाच्या पारड्यात पालकमंत्री पद पडेल असं वाटतं? नक्की जेव्हा खाते वाटप झालेलं आहे किंवा मंत्रिमंडळ वाटप झालं तेव्हा कदाचित हे सर्व डिस्कशन झालं असणार, कारण की प्रमुख मुद्दा असणार आहे ठाणे जो जिल्हा आहे याच्यावरची वर्चस्व ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे नक्कीच करतील। त्यासाठी एकनाथ शिंदे संभाव्य पालकमंत्री असू शकतात, कारण की ही जी रस्सीखेच सुरू आहे ह्याच्या आधीच बोलणं झालं असणार तिन्ही नेत्यांचं किंवा पालकमंत्री पद जे आहे ठाण्याचं ते आमच्या पदावर पडावं ह्याच्यावर शिक्कामोर्तब झाला असणार अशी सूत्रांचीही माहिती सोबत येत होती। त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही रेसमध्ये एकनाथ शिंदेचं पाठ जड आहे, परंतु गणेश नाईकांचा एक्सपिरियन्स, त्याचबरोबर गणेश नाईकही पालकमंत्री होते, आता ते वन मंत्री आहे, त्याच्या आधी एक्साईज मिनिस्टर होते, त्यामुळे आणि भाजपाचे जे आमदार आहेत ते मोठ्या प्रमाणात येथे ठाणे जिल्ह्यात आहेत, त्यामुळे एकंदरीतच आता यातून काय उत्तर मिळतं, कोण पालकमंत्री बनतं याकडे सर्वजण लक्ष लागलंय। नक्कीच कपिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाण्यामध्ये पालकमंत्री पदासाठी आता भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं।